दिल्लीच्या बसमध्ये चोरांचा सुळसुळाट झाला आहे। बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चोरांना कायद्याची भीती उरलेली नाहीये। ते बिनधास्तपणे प्रवाशांचं सामान चोरत आहेत। सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय। व्हिडिओमध्ये काही चोर बसमध्ये चढतात, ते एका माणसाला घेरतात आणि त्याच्या खिशातून मोबाईल काढतात। त्या माणसाला काही कळायच्या आत चोर मोबाईल बंद करून लपवतात। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 6 ते 8 चोर दिसत आहेत। ते एकमेकांना इशारे करून चोरी करण्याचा प्रयत्न करतात। आधी ते एका प्रवाशाला धक्का मारून त्याचा मोबाईल चोरतात। जेव्हा त्या माणसाला त्याचा मोबाईल सापडत नाही तेव्हा तो इकडे तिकडे शोधतो, पण चोर इतके चालाक असतात की त्याला काहीही समजत नाही। आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोरी केल्यानंतर चोर त्या प्रवाशाशीच बोलतात, जणू काही झालंच नाही असं भासवण्याचा ते प्रयत्न करतात। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत। काही लोकांनी दिल्लीच्या बसमध्ये चोरांचा वाढता त्रास पाहून चिंता व्यक्त केली आहे, तर काहींनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत। एका युजरने लिहिलं की माझ्यासोबतही असंच झालं होतं। मी बसमध्ये चढलो आणि काही वेळातच माझा मोबाईल गायब झाला। दुसऱ्या एका युजरने लिहिलं की दिल्लीच्या बसमध्ये प्रवास करणं खूप धोकादायक आहे। सरकारने यावर काहीतरी उपाय करायला हवा। या घटनेमुळे दिल्लीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। या घटनांमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। याआधीही चोरीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। बसमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सरकारने यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। बसेसमध्ये सुरक्षा वाढवणं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणं आणि चोरांना पकडण्यासाठी विशेष पथकं तयार करणे आवश्यक आहे।